वळूयात पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे. पाकिस्तानात हद्दपार केलेल्या कुटुंबाला अंतरिम दिलासा मिळालाय. कुटुंबातील व्यक्तींच्या कागदपत्रांची शहानिशा करण्याचे सरकारला आदेश मिळालेत. आमचा निर्णय फक्त या कुटुंबातील 6 जणांपुरताच असेल असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. आधार, पॅन कार्ड, पासपोर्ट असल्याचा कुटुंबातील 6 जणांचा दावा आहे. पाकिस्तानात हद्दपारीची शक्यता असलेल्या कुटुंबाच्या नागरिकत्वाच्या दाव्यांची पडताळणी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला दिले. अंतिम पडताळणी होईपर्यंत याचिकाकर्त्यांविरुद्ध सक्तीची कारवाई करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्राने जारी केलेल्या निर्देशांनंतर पाकिस्तानच्या हद्दपारीला सामोरे जाणाऱ्या 6 व्यक्तींच्या भारतीय नागरिकत्वाच्या दाव्यांची पडताळणी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना दिलेत. याचिकाकर्त्यांनी दावा केलाय की त्यांच्याकडे भारतीय पासपोर्ट आणि आधार कार्ड आहेत. न्यायालयाने अधिकाऱ्यांना सर्व कागदपत्रे आणि इतर संबंधित तथ्ये पडताळण्यास सांगितलं, जे त्यांच्या लक्षात आणून दिलं जाऊ शकतात. न्यायालयाने निर्देश दिलेत की लवकरात लवकर निर्णय घ्यावा. जरी कोणतीही कालमर्यादा निश्चित केलेली नव्हती. जोपर्यंत असा निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत याचिकाकर्त्यांवर कोणतीही सक्तीची कारवाई केली जाऊ नये असं न्यायालयाने पुढे म्हटलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.